या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्या संगीता अक्का दुधाळ आणि भारतीय जनता पार्टीचे पंचायत समितीचे आपले उमेदवार अर्जुनजी मल्लाळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमचे गुरुवर्य भगत सर, औदुंबरजी वाडदेकर साहेब, आमचे अंबादासजी कुलकर्णी साहेब, सोमनाथजी अवताडे, तसेच आमचे हनुमान दुधाळ शेठ, आमचे माजी सभापती सुधाकर भैया मासाळ, कामानंद शेठ, आपले गावचे सुपुत्र एमडी माळी, श्रीकांतजी माळी, मलकाप्पाजी माळी, महादेवजी माळी, निंगाप्पा माळी, माळाप्पाजी माळी, अशोकजी स्वामी, लालसाहेब पठाण, ज्ञानेश्वरजी कालीबाग, बिराप्पाजी हळकर, गुरुपाद स्वामी आणि ज्यांनी आपल्या गावचे सुपुत्र खरं म्हणजे एका उमेदवारीवर दोनदा संधी देता येत, त्यामुळं सिद्धेश्वर कोटकोंडे हे आमचे सहकारी आहेत, त्यांचंही मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आपला अर्ज पाठीमागं घेऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागं खंबीरपणे आज या ठिकाणी उभा आहेत ते सिद्धेश्वरजी कोटकोंडे, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी पाठिंबातलेले आमचे भीमरावजी उटगोंडे, मल्लाप्पाजी न्यामगोंडे, यशवंतजी भोसले, तसेच महादेवजी न्यामगोंडे, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आजी माजी या ठिकाणी उपस्थित असलेले, त्यांच्यावर आता बरीचशी नावं आहेत, न्यामगोंडे गुरुजी आमचे, सर्व त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी यांचंही या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या या सभेच्या निमित्तानं गावातील उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, माझे तरुण सहकारी आणि उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि पत्रकार मित्र, आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने तालुक्यातील एक आनंदाचा क्षण, कारण मी उद्योग क्षेत्रात काम करत होतो. उद्योग क्षेत्रात काम करत असताना त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला मनात खंत वाटायची, कधी आपला तालुका एक येतोय आणि कधी एकवटतोय, तर आणि एकवटून आपली शक्ती ही चांगल्या कामासाठी किंवा चांगल्या लोकांच्या पाठीमागं कधी लागलं जातंय, असं कायम मनात सतत प्रश्न असायचा. परंतु तालुक्यातली काही कामं झाली, काही झाली नाही. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपल्याला पाण्याचा प्रश्न, म्हणजे आपल्यावर असणारा दुष्काळाचा कलंक हा आपण कधीच पुसू शकलो नाही. बऱ्याच वेळेला हा कलंक पुसण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून केला, कधी कधी मतदानावर बहिष्कार टाकून केला, कधी धरणे आंदोलन धरले, रास्ता रोको झाले, परंतु पाण्याचा प्रश्न जसाच्या आपल्या तसाच होता. परंतु मी आपल्या गावाचं मी मनापासून यासाठी आभार मानतो की आज या ठिकाणी दोन्ही पार्ट्या, मला वाटतं कित्येक वर्षातनं प्रथमच एका व्यासपीठावर तुम्ही या निमित्तानं आलेला आहे आणि माझं जे काही स्वप्न होतं, आता तुमच्यासारखं बरीचशी गावाच्या गावं ही सगळी एकत्रित व्हायला लागली, एकत्रित होऊन आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं भक्कमपणे आज या ठिकाणी उभा आहेत. त्यामुळं सर्व ग्रामस्थांचं मनापासून, दोन्ही पार्ट्याचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो की विकास कामाच्या जोरावरती, विकास कामावरती या ठिकाणी आज आपण एकत्रित येत आहे आणि नक्कीच आज तुमची एकत्र असणारी शक्तीवर 100% भविष्यामध्ये एखादं काम होतंय नाही होतंय ह्याच्यापेक्षा नियमात बसतंय नाही बसतंय ह्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही एकत्रित आलाय. त्यामुळं जरी बसत नसलं तरी काम एखादं जरी बसत नसलं तर 100% ती बसवून तुमच्या गावाचं काम केलं जाईल, एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. शिवाय आज आपण बघतोय आमचे एमडी आहेत
किती वर्ष झाली या रस्त्याचा प्रश्न आहे MDF ला. या रस्त्यावर मला वाटतंय डांबरीकरण होऊन किती वर्ष झाली होती? 15 कुठलं, जवळजवळ 20 वर्षाच्या वरचा काळ असेल. तर 20 वर्षामागे असणारा जो काळ आहे त्यावेळेस झालेल्या रस्त्यावर आता कुठंतरी त्याच्यावर डांबरी व्हायला चालू झालं आणि आता कुठंतरी रस्ते व्हायला लागले, तरी अजून पूर्ण झाला नाही. ती सुद्धा आता मधलं काम जरा राहिले. ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तुमचा पाठपुरावा असतोय सारखा, पण आता इलेक्शन झाल्यावर त्या ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेऊ. जर ते कॉन्ट्रॅक्टर काम करत नसेल तर त्याला ब्लॅकलिस्टला काढू आणि त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी आपल्याला त्याला वेळेची मुदत देऊ, वेळेच्या मुदतीत जर नाही झालं त्याला ब्लॅकलिस्ट काढू आणि दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन त्या ठिकाणी आपल्या रस्त्याचं काम हे 100% पूर्ण केलं जाईल, एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो. शिवाय आज आपण बघतोय की मंगळवेढा उपसा सिंचन योजना ही, या योजनेचं काम बऱ्याच वर्षानंतर मग मी जसं सांगितलं की योजना व्हावी ही प्रत्येक मंगळवेढा तालुक्यातल्या जन्मल्यापासून त्या वयोवृद्ध माणसापर्यंत ही प्रत्येकाची इच्छा आहे की आमच्या तालुक्याला पाणी आलं पाहिजे, या तालुक्याला पाणी बघितलं पाहिजे. कारण आपल्या तालुक्याची अवस्था डिसेंबर जानेवारीपासून प्यायला टँकर पाणी आणायची अशी परिस्थिती काही आपली होती. परंतु आता 40 गावच्या बोसे प्रादेशिकमुळं 40 गावचा विषय संपतोय प्यायच्या पाण्याचा, परंतु शेतीचा पाण्याचा प्रश्न हा कायम आपला प्रलंबितच राहिला होता. परंतु आपण सगळ्यांनी पोटनिवडणुकीमध्ये मला मतरूपी आशीर्वाद दिला आणि मला मतरूपी आशीर्वाद देऊन पोटनिवडणुकीमध्ये मला विधान भवनामध्ये तुम्ही देवाभावांच्या नेतृत्वाखाली मला पाठवलं आणि देवाभावांच्या नेतृत्वाखाली पाठवल्यानंतर देवाभावांनी आपल्याला त्यावेळेला सुद्धा शब्द दिला होता आणि त्या शब्दाला जागून त्या ठिकाणी मी देवाभावांना सांगितलं माझ्या मंगळवेढ्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, या 24 गावच्या उपसा सिंचनचा प्रश्न आहे. त्यावेळेला 1 वर्ष आपलं सरकार नव्हतं, ते सरकार नसताना सुद्धा त्यावेळेला ही फाईल मागवली. ही फाईल मागवल्यानंतर दिल्लीला पाठवायची तयारी होती आणि ही महाराष्ट्र सरकार जरी पैसे देत नसेल तर त्या ठिकाणी दिल्लीवरून आपण पैसे आणू, समाधान दादा तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, अशा पद्धतीचं देवाभावानं या ठिकाणी सांगितलं. कसल्याही परिस्थितीत या आपल्या मंगळवेढ्याची 24 गावची उपसा सिंचन योजना झाली पाहिजे याकरता ही फाईल दिल्लीला पाठवली आणि वर्षभराच्या कालावधीतच हे आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि सरकार आल्या आल्या या ठिकाणी मी देवाभावाच्या पाठीमागं लागलो. विधान भवनामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला आणि विधान भवनामध्ये सर्व सदस्यांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि सभापती महोदयांना मी त्या ठिकाणी भावनिक साथ गाठली की त्यांना मी सांगितलं आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका, एवढी भावनिक साथ त्या ठिकाणी ज्या सभागृहात सांगितली त्यावेळेला तात्काळ फडणवीस साहेब त्या ठिकाणी उठलं. त्यांना विषय सगळा माहीत होता. त्यांनी लगेच तात्काळ विधान भवनातूनच आदेश दिले येणाऱ्या 8 दिवसाच्या आत त्या ठिकाणी ही मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची फाईल तात्काळ मंजूर केली जाईल, त्याला एवढा लागणारा निधी तेवढा त्या ठिकाणी दिला जाईल. परंतु बऱ्याचशा त्रुटी या योजनेमध्ये होत्या त्यामुळे थोडासा कालावधी लागला, परंतु योजनेच्या सर्वच्या सर्व या त्रुटी देवाभावांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी पूर्ण झाल्या. त्या योजनेच्या त्रुटी पूर्ण होत नव्हत्या तरी सुद्धा देवाभावांच्या मुळे आपल्याला त्या योजना पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ती योजना नुसती मंजूर झाली नाही, त्या योजनेला 700 कोटी रुपये देऊन आता ती योजनेचं 2 टप्प्याचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे चालवलं आहे आणि पूर्णत्व या 2 टप्पा पूर्ण होऊन 3ऱ्या टप्प्याचंही काम पूर्ण होईल आणि 3ऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ 1 वर्षाच्या कालावधीच्या आत या ठिकाणी आपल्या सुद्धा या तलावामध्ये पाणी आल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्या आपल्या जो माळ रान आहे ते माळ रानाला हिरवा शालू घातल्याशिवाय हा समाधान अवताळे शांत बसणार नाही, एवढं आपल्याला सगळ्यांना आश्वस्त करतो. आज पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, विजेच्या मोठ्या समस्या आहेत. एका कोपऱ्यात असलेलं आपलं छोटंसं गाव आहे, परंतु आता गटतट कायमच झालेले आहेत. परंतु गटतट सोडून आज तुम्ही सर्वजण एकत्रित आलेला आहेत.
नक्की याचाही आनंद या निमित्तानं आज मी व्यक्त करतो। आणि आजच्या या खरं म्हणजे सभेच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना एवढंच आश्वस्त करतो की हे आपलं सरकार आहे, देवाभाऊंचं सरकार आहे। देवाभाऊ ज्या पाठीमागं खंबीरपणे राहतील ते कुठल्याही ठिकाणी कुठल्याही योजना असतील, कुठल्याही ठिकाणी कामं असतील किंवा कुठलेही प्रकल्प असतील ते कुठलेही त्या ठिकाणी अर्धवट राहणार नाहीत, 100% पूर्ण होणार। त्यामुळं आपल्या देवाभाऊंच्या सरकारमध्ये या ठिकाणी अतिवृष्टीच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी देवाभाऊंनी केलेलं आहे। आणि या तालुक्याला जवळजवळ 84 कोटी रुपये हे या ठिकाणी आपल्या सरकारने दिलेलं आहे। अतिवृष्टीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना हजारो लाखो रुपये त्यांच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही सरकारमध्ये असताना या निमित्तानं केलेलं आहे। बंधूंनो, या निमित्तानं या सरकारच्या योजना अनेक या केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आता एमडीनी सांगितलं, आज रेशन धान्य फुकट आहे, गॅस सिलेंडर त्या ठिकाणी सबसिडी आहे, आज घरकुल आपल्याला मिळतंय। या सगळ्या होत असताना सुद्धा राज्याची सगळ्यात मोठी योजना म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींच्या म्हणजे देवाभाऊंच्या आणि आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींना सुद्धा दरमहा 1,500 रुपये देण्याचं काम हे सुद्धा सरकार करतंय। एवढ्यावरच का बसत नाही तर 1,500 रुपये देऊन एसटी मध्ये सुद्धा त्यांना सवलतीच्या दरामध्ये एसटीचा प्रवास त्या ठिकाणी दिला जातोय। आणि आज परिस्थिती अशी आहे, घरामध्ये पहिलं पुरुष त्या ठिकाणी म्हणायचे, महिलांना म्हणायचे, आमच्या भगिनींना म्हणायचे, त्यावेळेला तुला काय करतंय, तू घरात बस। आता परिस्थिती अशी आहे, आमची भगिनीच म्हणते त्या पुरुषाला, तुम्हाला काय कळतंय, तुम्ही घरात बसा, मी बाजार करून येते। त्या ठिकाणी अर्ध्या सवलतीमध्ये आमच्या भगिनी एसटी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रवास करतात। आणि एवढं करून थांबलं नाही सरकार, तर सगळ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सरकार करतंय। बंधूंनो, मग शेतकऱ्यांचं सरकार आहे, लाडक्या बहिणींचं सरकार आहे, तरुणांचं सरकार आहे, ज्येष्ठ लोकांचं हे सरकार आहे। मग आपलं सुद्धा काम आहे, आपण सुद्धा या मोठ्या मंत्रालयातून आपलं सोलापूर जिल्हा परिषदेचे मिनी मंत्रालय आणि मंगळवाड्याची पंचायत समिती यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या हक्काचे आणि चांगले प्रतिनिधी, काम करणारे प्रतिनिधी हे आपल्याला त्या मिनी मंत्रालयामध्ये गेले पाहिजेत। याकरता आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार संगीता अक्का आणि आमचे पंचायत समितीचे अर्जुनराव हे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला चांगले मितभाषी काम करणारे आणि या ठिकाणी लोकांना ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करून सगळ्या योजना पूर्ण करून करणारे हे दोन्ही उमेदवार आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत। आपण 100% या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागं खंबीरपणे उभारलं पाहिजे आणि येणाऱ्या 5 तारखेला यांना मतरूपी आशीर्वाद देऊन यांचं चिन्ह आहे कमळ, त्या कमळासमोरील बटन दाबून भरघोस मताने या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे। आपण द्याल ही अपेक्षा या निमित्तानं करतो आणि थांबतो। जय हिंद, जय। संगीता अक्का, विकास पक्का।